Good morning all of you. Today we are going to learn about period of conical pendulum. Firstly, we want to know about simple pendulum and conical pendulum. जर आपल्याला कोनिकल पेंडुलमची डेफिनेशन करायची असेल तर सिंपल पेंडुलम माहिती असायला पाहिजे. सिंपल पेंडुलम मध्ये काय असते, एक दोरी असते बरोबर, आणि दोरीला काय असतो, बॉब असतो बरोबर. आणि या बॉबला तुम्ही जर मेन पोझिशन पासून डिस्प्लेस केले या पद्धतीने बरोबर, आणि याला काय केलं, रिलीज केलं, तर हा काय होणार, इकडे जाणार. इथं थांबणार आहे का, नाही, परत तो इकडे येणार. ही जी ॲडजस्टमेंट असते किंवा ही अरेंजमेंट असते, या अरेंजमेंटला तुम्ही काय म्हणता, सिंपल पेंडुलम बरोबर. पण कोनिकल पेंडुलम हा पण एक प्रकारचा सिंपल पेंडुलम आहे, पण जी मोशन असते ती या पद्धतीने नसते बरोबर. कोनिकल पेंडुलम मध्ये काय होतं, तर तुम्ही एखाद्या ऑब्जेक्टला किंवा बॉबला तुम्ही डिस्प्लेस पोझिशनला नेता बरोबर, आणि त्या ठिकाणी हा जो बॉब आहे हा काय करतो, डिस्क्राईब करतो हॉरिझॉन्टल सर्कल या पद्धतीने बरोबर. म्हणजे बॉबची मोशन कशी आहे, हॉरिझॉन्टल सर्कल. आता त्याच पद्धतीनं जर तुम्ही पेनाकडे व्यवस्थित पाहिलं तर पेन म्हणजे दोरी आहे, दोरी काय डिस्क्राईब करते, कोन, आईस्क्रीमचा कोन असतो त्या पद्धतीने बरोबर. मग आपण कोनिकल पेंडुलमला डिफाईन करू शकतो. इट इज अ सिंपल पेंडुलम इन विच बॉब डिस्क्राईब हॉरिझॉन्टल सर्कल, बॉब डिस्क्राईब हॉरिझॉन्टल सर्कल, बट स्ट्रिंग डिस्क्राईब कोन. दिस सिंपल पेंडुलम इज कॉल्ड एज कोनिकल पेंडुलम. आता या कोनिकल पेंडुलम मध्ये पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम म्हणजे काय बघा. समजा ही त्याची मेन पोझिशन आहे, इथं आहे हा बॉब बरोबर, ही वर्टिकल पोझिशन आहे, हा रिजिड सपोर्ट आहे, आणि आपण समजा या बॉबला डिस्प्लेस पोझिशनला नेलं आणि या बॉबला तुम्ही असं हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरवलं, तर या पॉइंटला हा जो बॉब आहे इट डिस्क्राइब्स हॉरिझॉन्टल सर्कल, बट दिस स्ट्रिंग डिस्क्राइब अ कोन. आईस्क्रीमचा कोन असा असतो, तो असा फक्त बरोबर, या पद्धतीने बरोबर. मग हे बॉब आहे हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये आणि स्ट्रिंग कशामध्ये आहे, कशामध्ये, स्ट्रिंग आहे कोन, कशामध्ये, कोनमध्ये बरोबर. आता मग पिरियड म्हणजे काय, तर या बॉबला या सर्कलनं जाऊन एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी लागणार वेळ, द टाइम टेकन बाय द बॉब टू कंप्लीट वन हॉरिझॉन्टल सर्कल इज कॉल्ड एज पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. पहिला मुद्दा आपल्या समोर असतो की या बॉबवरती असणारे फोर्सेस, कुठं, डिस्प्लेस द पोझिशनला बरोबर. डिस्प्लेस पोझिशनला हा बॉब असताना किती फोर्सेस आपल्याला दिसते, एक तर या बॉबला काहीतरी मास आहे, मास आहे म्हणलं की काय, वेट आहे. दुसरी गोष्ट, आता या ठिकाणी वरच्या दिशेने नॉर्मल रिएक्शन आहे का, नाही, कारण या बॉबचा कशाशी कॉन्टॅक्ट होत नाही बरोबर आहे. रिएक्शन फोर्स त्या ठिकाणी असायचं काय कारण नाही बरोबर. दुसरी गोष्ट काय, तर ज्या वेळेला हा वेलोसिटीमध्ये असतो, वेगामध्ये असतो, मोशनमध्ये असतो, त्यावेळेला या दोरीमध्ये ताण असतो, आणि हा काय असणार आहे, टेन्शन इन द स्प्रिंग, टेन्शन फोर्स असतो बरोबर. आता टेन्शन फोर्स हा तुम्हाला या पद्धतीने दिसतोय, तो एक्झॅक्ट व्हर्टिकल पण नाही, हॉरिझॉन्टल पण नाही, आणि ते वेक्टर आहे म्हणलं की इट कॅन रिझॉल्ट इनटू टू कंपोनंट, हॉरिझॉन्टल लाईन वरती हॉरिझॉन्टल कंपोनंट, व्हर्टिकल लाईन वरती व्हर्टिकल कंपोनंट बरोबर. आता आपल्याला माहिती ही व्हर्टिकल पोझिशन आहे, ही स्ट्रिंग आहे, दोरी आहे, आणि या दोरीनं व्हर्टिकल शिकलेला अँगल आहे, अँगल ऑफ व्हर्टिकल, अँगल ऑफ व्हर्टिकल. आता हा जो अँगल आहे, हा अँगल थीटा आपण जर मानला तर ही लाईन आणि ही लाईन एक्झॅक्ट पॅरलल आहे, आणि ही दोरी काय, त्यांचे ट्रान्सव्हर्सल छेदिका. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असतात, तयार होणारे विक्रम कोन एकरूप असतात. मग हा अल्टरनेट अँगल आहे याच्याशी, मग हा पण काय असणार, थीटा असणार. या थीटाची लगतची बाजू ही टी कॉस थीटा, आणि याच्या समोर इथं थीटा असणार आहे, कारण याला पॅरलल ही लाईन घेतली ही छेदिका, आणि हा अल्टरनेट अँगल. मग हे दोन रेषा समांतर, त्याची छेदिका, मग हा अँगल सुद्धा काय, थीटा, आणि याच्या समोरची बाजू ही म्हणजे हा काय झाला, हॉरिझॉन्टल कंपोनंट टी साइन थीटा. ऍक्च्युअली किती फोर्स होते, दोन, एक आहे वेट ऑफ व्हेकल, दुसरा आहे टेन्शन इन द स्ट्रिंग, बट
tension can be resolved into two components, T cos theta and T sin theta. T cos theta is the vertical component of tension and T sin theta is the horizontal component of tension. बरोबर. टोटल किती फोर्स झाले? 1 2 आणि 3. बरोबर. आता दुसरा मुद्दा काय तर कोण कुणाला बॅलन्स करते? T cos theta बघितला एक्झॅक्टली वर्टिकली अपवर्ड, mg बघितलं एक्झॅक्टली वर्टिकली डाऊनवर्ड. हा T cos theta मुळे वरती भी जात नाही, mg मुळे खाली भी जात नाही, म्हणजे T cos theta ला बॅलन्स कोण करते? mg. therefore we can write T cos theta is balanced by mg. T cos theta is balanced by mg. therefore we can write T cos theta is equal to mg. इक्वेशन नंबर 1. आता हा जो बॉब आहे तो या हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये फिरतो, म्हणजे या बॉबची मोशन कोणती आहे? सर्क्युलर मोशन. कोणती मोशन आहे? सर्क्युलर मोशन. बरोबर. सर्क्युलर मोशन असेल तर आपल्याला माहिती आहे सेंट्रीपेटल फोर्स कंपल्सरी आहे. बरोबर. या केस मध्ये दोन फोर्स तर गेले, राहिला एकच फोर्स. मग हा फोर्स आहे T sin theta. मग बघितलं आपण व्यवस्थितपणे ही रेडियस आहे आणि हा फोर्स काय आहे? along the radius which provides the necessary centripetal force for maintaining circular motion of bob. Therefore we can say that T sin theta provides necessary centripetal force. Therefore we can write T sin theta is equal to mv square by r. Equation number 2. फक्त काय करा आता या mv square by r ला mg ने डिवाइड करा, T sin theta ला T cos theta ने डिवाइड करा. म्हणून आपण इथे लिहिलं इक्वेशन 2 डिवाइडेड बाय इक्वेशन 1 is equal to mv square by r divided by mg T sin theta divided by T cos theta. बरोबर. आता या T ला T काय केला? कॅन्सल केला. हा m ला m काय होणार? कॅन्सल. हा r कुठे येणार? डिनोमिनेटरला v square upon rg. पण rg कुठे घेतला आपण? न्यूमरेटरला घेतला आणि sin upon cos आले. sin upon cos काय असतं? tan. v square is equal to काय आलं? rg tan theta. But we know that relation between linear velocity and angular velocity काय आहे? v is equal to r omega. v is equal to जर r ओमेगा असेल तर v square is equal to काय ना r square omega square. इथं काय आलं? r square omega square is equal to rg tan theta. आता काय करू शकतो बघा, हे r square आहे, इकडे गेल्यानंतर काय होणार? डिवाइड ओमेगा स्क्वेअर is equal to rg tan theta divided by r square. हा r आणि एक r कॅन्सल झाला, एक r शिल्लक राहिला. मग ओमेगा is equal to काय होणार? ओमेगा स्क्वेअर is equal to g tan theta upon r. बट आपल्याला ओमेगा पाहिजे, मग त्याचं स्क्वेअर रूट घेतलं. जर इकडची बाजूला स्क्वेअर रूट घेतलं, इकडची बाजूला पण काय होणार? स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूटला स्क्वेअर कॅन्सल. मग डाव्या बाजूला काय होणार? ओमेगा. ओमेगा इज इक्वल टू रूट ऑफ जी टॅन. टॅन म्हणजे काय? साइन थीटा डिवाइडेड बाय कॉस थीटा. मग साइन भागिले कॉस आहे आणि छेदामध्ये जो आर आहे, आता त्या आर च्या जागेवर काय टाकले? एल इंटू साइन थीटा. आता नीट लक्ष द्या, या ठिकाणी जर ही फिगर तुम्ही व्यवस्थित पाहिली तर हा ट्रायंगल तयार होतो राईट अँगल. बरोबर. आणि इथे अँगल आहे थीटा. तर याच्या समोरची बाजू आहे आर. काय? आर. आणि जर याचा हायपोटेन्यूस म्हणजे हे कर्व पाहिला आपण तर काय येतो? एल. जर या डायग्रामचा या ट्रायंगलचा आपण साइन थीटा घेतला तर साइन थीटा इज इक्वल टू काय येणार? साइन थीटा इज इक्वल टू आर अपॉन एल. देयरफॉर आर इज इक्वल टू काय येणार? एल इंटू साइन थीटा. आणि ही व्हॅल्यू आपण या ठिकाणी टाकलेली आहे, एल इंटू साइन थीटा. हा साइन थीटा काय होणार? कॅन्सल. काय शिल्लक राहिलं? ओमेगा इज इक्वल टू रूट ऑफ जी अपॉन एल इंटू कॉस थीटा. बट we know that omega is equal to 2 pi by t. Therefore t is equal to 2 pi upon omega. मग t is equal to 2 pi तसंच आणि ओमेगाची किंमत आपल्याला इथे टाकायची. ही ओमेगाची किंमत आहे, ही ओमेगाची किंमत आपण इथे टाकली रूट ऑफ जी अपॉन एल कॉस थीटा. बरोबर. आता हा जो 2 pi आहे तो न्यूमरेटरला आहे असं ठेवलाय, फक्त बदल काय केलाय? हा जो रूट आहे तो डिनॉमिनेटर कडून न्यूमरेटरला घेतलाय, अंशामध्ये घेतलाय. अंशामध्ये घेतल्यानंतर जो छेद आहे तो काय होणार? अंश. आणि जो छेद आहे तो म्हणजे याचा जो अंश आहे तो छेद राहणार. मग इथं काय मिळालं? t इज इक्वल टू 2 पाय इंटू रूट ऑफ एल कॉस थीटा अपॉन जी. दिस इक्वेशन 3 गिव्स द पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. लक्षात घ्या, टी हा टेन्शन इन द स्ट्रिंग आहे, परंतु तो कॅन्सल केलेला आहे आणि पिरियड सुद्धा आपण टी ने दाखवतो. हा पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम आहे. इट इज नॉट अ टेन्शन इन द स्ट्रिंग, इट इज अ पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. इतका वेळ त्या बॉबला लागणार आहे. कशासाठी? टू कम्प्लीट वन हॉरिझॉन्टल सर्कल. काय अडचण असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. जर आपले व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.